नमस्कार, मी आहे नम्रता आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि आज मी बनवणार आहे कैरीचं पन्ह आणि आंबे डाळ. तर त्यासाठी मी 1 कप चण्याची डाळ रात्रभर भिजत ठेवली होती. तर ती भिजलेली आहे. याला मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. ही बारीक झालेली आहे. आता याच्यामध्ये 2 हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. परत एकदा याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता ही डाळ भरडसर छान रवाळ अशी बारीक झालेली आहे. आता याच्यामध्ये 1 कैरीची साल काढून छान बारीक किसून टाकायची आहे. कैरीचे साल काढून याला बारीक किसायचं आहे. डाळीमध्ये किसायचं आहे. आता याला तडका द्यायचा आहे. तडका पॅनमध्ये 1 चम्मच तेल टाकायचं. याच्यामध्ये थोडंसं हिंग, चिमूटभर मोहरी, आणि कढीपत्ता टाकायचा आहे. आता या तडक्याला या डाळीमध्ये टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकायची, याने रंग छान पिवळा पिवळा येतो. आता याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. ही आंबे डाळ मला खूप आवडते. छान चटपटीत अशी आंबट तिखट छान लागते. तुम्हाला हवं असल्यास याच्यामध्ये साखरही टाकू शकता, पण मला बिना साखरेची आवडते. आता पन्ह्यासाठी एका पॅनमध्ये 2 आंबे उकडून घ्यायचे आहेत. आता याची साल काढून टाकायची आहे. याची साल काढून झाल्यावर हा जो पल्प आहे शिजलेला, हा मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये साखर, मी अर्धा कपच्या जवळ साखर टाकली आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. साखरेला छान विरघळवून घ्यायचं आहे आणि तयार आहे कैरीचं पन्ह. हे पन्ह खूप छान लागतं. याच्यामध्ये थोडंसं पुदिना पण टाकू शकतो आपण, आणखी छान टेस्ट येते याला. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.